हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ऑल एक्झाम कट्टा अपडेट या चर्चासत्रामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट सेट अद्यापही अनिवार्यच. UGCच्या अध्यक्षांनी 4 नियम सांगून दूर केला गोंधळ. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी कॉल केले, मेसेज केले होते की सर आता सेट नेट परीक्षा द्यायची आवश्यकता नाही का? आता आपण डायरेक्टली अनुभव नसताना देखील किंवा सेट नेट नसताना देखील अनुभवाच्या माध्यमातून प्राध्यापक म्हणून आपण महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये कार्यरत होऊ शकतो का? असे अनेक कॉल आले होते. तर त्यावर अनेक विद्यार्थ्यांचं मत होतं की त्यावर व्हिडिओ बनवा. तर त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आजच त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते UGCच्या अध्यक्षांनी दिलेलं आहे. त्यावरची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच अशा पद्धतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या संदर्भात तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतर गुगल प्ले स्टोरवरील ॲप जे आहे ऑल एक्झाम कट्टा, ज्यावर सेट नेट परीक्षा, प्राध्यापक भरती परीक्षा त्या संदर्भातील कोर्सेस देखील आपण उपलब्ध करून देत आहोत, ते देखील कमी प्राईजमध्ये. तर आपण पाहूयात की काय माहिती दिलेली आहे की सेट नेट कुणासाठी अनिवार्य आहे, कोणत्या शाखेतील विद्यार्थ्यांना सेट नेट परीक्षा प्राध्यापक होण्यासाठी गरजेची नाही आहे. तर नवी दिल्ली विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होणं अद्यापही अनिवार्यच असल्याचा निर्वाळा किंवा स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGCचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिलं आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्यांना सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्यच आहे. म्हणजे सूट कुणाला नाही आहे, कुणाला आहे हे आपण खाली बघूयात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मागच्या सोमवारी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पदोन्नतीसाठी किमान पात्रता नियमांचा UGCचा मसुदा अधिसूचित केला. त्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालयात आता सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी नेट सेट अनिवार्य नाही, केवळ पदव्युत्तर पदवीच असली तरीही सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवता येईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळावर आता UGCचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी Xवर एक व्हिडिओ जारी करून त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये ते सांगतात की आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापकीय पदासाठी आवेदन करण्यासाठी UGCची नेट परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य नाही, केवळ पदव्युत्तर पदवीवरच विद्यापीठे आणि महाविद्यालयात अध्यापक बनू शकतात, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. परंतु ते सर्व चुकीचे आहे. का चुकीचं आहे? जर तुमच्याकडे कोणत्याही बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी असेल तर अध्यापकीय पदासाठी आवेदन करण्यासाठी तुम्हाला UGC नेट उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञानातील MTech ME सारखी एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी असेल तर मात्र तुम्हाला अध्यापकीय पदासाठी UGC नेट उत्तीर्ण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे टेक्निकल एज्युकेशनमध्ये हा बदल आहे, अभियांत्रिकीमध्ये हा बदल आहे. हा बदल अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे, असं जगदीश कुमार यांनी सांगितलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट अनिवार्य नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी UGCने 4 नियम जारी केले आहेत. त्याबाबत खुलासाही जगदीश कुमार यांनी केलेला आहे. नेट अनिवार्यच तर विद्यापीठं आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या भरतीसाठी UGCने जारी केलेल्या 2025च्या मसुद्यानुसार जर तुमच्याकडे कला, वाणिज्य, मानव्य विद्या, शिक्षणविधी, त्यानंतर सामाजिक शास्त्रे, विज्ञान, भाषा, ग्रंथालयशास्त्र, शारीरिक शिक्षण, पत्रकारिता व जनसंवाद, व्यवस्थापनशास्त्र, नाट्य, योग, संगीत, उपयोजित कला
व्हिज्युअल आर्ट्स, मूर्तिकला यासारख्या पारंपरिक भारतीय कलारूपासारख्या विषयातील 55% किमान गुणासह अथवा समकक्ष पदवी श्रेणी पदव्युत्तर पदवी NCRF लेवल 6.5 असेल तर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापकाच्या नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी UGC नेट होणं अनिवार्य आहे. म्हणजेच सर्व कला शाखातले सर्व विषय, विज्ञान शाखातले, समाजशास्त्र शाखातले, ग्रंथालय, शारीरिक शिक्षण, पत्रकारिता, लॉ, योगा, नाट्य, संगीत ह्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला ते अनिवार्य आहे सेट नेट उत्तीर्ण. आता यांच्यासाठी नेट आवश्यक नाही आहे. कुणासाठी आवश्यक नाही आहे ते पण आपण बघूयात, म्हणजे आपले सर्व संकल्पना स्पष्ट होतील. तर इंजिनिअरिंग आणि टेक्निकल विषयातील सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी जर तुमच्याकडं किमान 55% गुणासह अथवा समकक्ष पदवी श्रेणी पदव्युत्तर पदवी ही 7 नसेल, म्हणजे ME किंवा MTech असेल तर तुम्हाला बिना नेट सेट सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी तुम्ही पात्र ठराल. ही पात्रता इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयातील एंट्री लेवलच्या नियुक्तीसाठी AICTEच्या आवश्यकतेनुसार अनुरूपच आहे. हे फक्त बदल ज्यांना नेट सेटची गरज नाही इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी किंवा त्यानंतर आपण म्हणतो पॉलिटेक्निकल कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी. आता PhD असल्यास काय, तुमच्याकडे जर उपरोल्लेख सर्व विषयापैकी कोणत्याही एका विषयातील PhD पदवी असेल तर तुम्ही UGC नेट उत्तीर्ण न करताही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नियुक्तीसाठी पात्र ठराल, असंही UGCनं म्हटलं आहे. पदवी आणि व्यावसायिक उपलब्धतेनुसार नियुक्ती. नाटक, योग, संगीत, उपयोजित कला, मूर्तिकला, अन्य पारंपरिक भारतीय कला याविषयी जर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन डिग्री आणि उल्लेखनीय व्यावसायिक उपलब्धी असलेले आवेदन सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र आहेत. ज्या विषयात नेट किंवा PhD त्या विषयात नियुक्ती. आता तुम्ही ज्या विषयात PhD, नेट आणि GRFसाठी पात्रता संपादित कराल त्या विषयात तुम्हाला सहाय्यक पदासाठी नियुक्ती मिळवता येईल. तुम्ही ज्या विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी संपादित केलेली असेल त्याच विषयात तुम्ही PhD अथवा सेटनेट करणे अनिवार्य असणार नाही. ज्या विषयात तुम्ही PhD अथवा नेट सेट कराल त्याच विषयात तुम्ही विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता, असंही UGCने म्हटलं आहे. जर तुम्ही PhD असाल तरीही तुमचे त्या विषयातून तुम्ही सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता किंवा नेट सेट असाल तरीही तुम्ही सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता. अशा पद्धतीचा हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळं फक्त इंजिनिअरिंग कॉलेज किंवा टेक्निकल एज्युकेशनमध्ये सेट नेटची आवश्यकता नाही, बाकी सर्वत्र सेट नेट होणं सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर आपण जे आता महाराष्ट्र सरकार किंवा आपण पुणे विद्यापीठामार्फत सेट परीक्षेचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे त्याची भरती प्रक्रिया किंवा जाहिरात आता प्रसिद्ध होईल. या आठवड्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि 4 मे 2025 रोजी परीक्षा होणार आहे. त्याचे आपण पेपर 1 आणि पेपर 2चे क्लासेस सुरू केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही ते कोर्सेस जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अतिशय परीक्षाभिमुख पद्धतीनं अध्ययन केलं जातं, जेणेकरून तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हालच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.